मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 आपण जर पकडलं तर पुढच्या 50 दिवसामध्ये नेमकं आपण काय केलं पाहिजे की जेणेकरून आपल्याला 30 पैकी 26च्या वर स्कोर आला पाहिजे का, तर तो आला तरच सिलेक्शन होतं. ही गोष्ट इथं डोक्यात ठेवा. आणि म्हणून आता जे काय तुम्हाला मी सगळं सांगणार आहे ना, एकदम व्यवस्थितरित्या ऐका. नेमकं काय केलं पाहिजे हे सगळं आपण इथं बघूयात. तर याच्या अगोदर काय काय माहिती आहे ती माहिती तुम्हाला सांगतो, ते पहिल्यांदा लक्षात घ्या. तर सगळ्यात पहिला विषय काय बघा, हे तर तुम्हाला माहित असेल की की हे जे लेटर आहे, या लेटरमध्ये आपल्याला दिसतं की 26 एप्रिल 2026 रविवारी हे परीक्षा होणार आहे. आता हे कसं असेल, काय असेल परीक्षेचं नेमकं, हे जे पत्र आहे हे पत्र तुम्हाला मी टेलिग्रामला टाकतो. टेलिग्राम जॉईन करून घ्या. म्हणजे परीक्षेच्या सूचना आहेत त्या सूचना लक्षात येतील. वेगळ्या काय सूचना नाही, हॉल तिकीट वगैरे घेऊन पेपरला जायचं आणि कोणतीही कंप्लेंट न करता पेपर द्यायचा, असं ती सूचना आहे. बाकी याच्या व्यतिरिक्त काय नाही. आता बघा, आपण पर्टिक्युलर शिपाई ह्या पदाच्या संदर्भात आपण चर्चा करतोय. तर इथं जर पहिला मुद्दा आपण पाहायचा झाला तर ध्यानात घ्या की परीक्षेसाठी 50 दिवस, 45 दिवस, 40 दिवस जे काय विद्यार्थ्यांच्या हाती दिवस आहेत त्या दिवसामध्ये नेमकं कसं सामोरं जायचं. तर याच्यासाठी महत्वाचं गोष्ट आहे ती म्हणजे पॅटर्न समजून घेणं. पहिला पॅटर्न लक्षात घ्या की 30 गुणांची परीक्षा असेल. ऑब्जेक्टिव्ह टाईप 4 पर्याय देणार, 4 मधला एक निवडायचा आहे. आणि ही परीक्षा उत्तीर्ण व्हायला किमान तुम्हाला 15 गुण पाहिजेत. म्हणजे उत्तीर्ण झाल्यावर ही पुढची शारीरिक क्षमता, मुलाखत हे तुम्हाला देता येते. परंतु आतापर्यंतच्या इतिहासानुसार असं आहे की तुम्हाला इथं 25 प्लस स्कोर आला तर या पुढच्या परीक्षा दिल्यानंतर तुमची पोस्ट निघते. आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये पण लक्षात घ्या, अजून उच्च म्हणजे न्यायालय भरतीमध्ये 11,000 जागा पेंडिंग आहेत. त्यामुळे तुम्हाला इथं ह्याच तयारीने राहायचंय. आता हे जर तुम्ही पाहायचं झालं ना, हे जे 30 गुण आहेत, या 30 गुणामध्ये जर आपण डिव्हिजन केलं तर असं आपल्याला दिसतंय आतापर्यंतचा पॅटर्न पाहता की मराठीवर साधारणतः 8 ते 10 प्रश्न अपेक्षित आहेत. आता मराठीमध्ये काय, मग आता सगळं मोरावाळंब्या तुम्ही वाचू शकता का 8 ते 10 प्रश्नाला? नाही. तर मी सांगतो तेवढंच करायचं, दुसरं काय करायचं नाही. दुसरं बघा, सामान्य ज्ञान ह्याला 6 ते 8 प्रश्न आतापर्यंत येऊन ही एक परंपरा पडलेली आहे 6 ते 8 प्रश्नाची. बुद्धिमत्तेला 6 ते 8 प्रश्न आणि गणितावरती 4 ते 6 प्रश्न. आता इथं मी जेवढे चॅप्टर सांगतोय तेवढेच चॅप्टर लक्षात घ्यायचे, तेवढेच चॅप्टर करायचे आणि त्या चॅप्टरवर पोलीस भरतीचे कुठले क्वेश्चन काढायचे आणि त्याचा सराव करत बसायचा. बस एवढंच करा, त्याच्या पलीकडे काही करू नका. तर बघा, इथं जर आपण विचार केला तर इथं काय गोष्टी लक्षात येतात बघा. साधारणतः तुम्ही आता जर पाहायचं झालं तर पहिले 15 दिवस, जे 15 दिवस पहिले टप्प्याटप्प्यानं आपण 50 दिवसाचा प्लॅनिंग जर पकडला तर पहिले 15 दिवस रोजचे साधारणतः 3-3.5 तास मराठी आणि 3-3.5 तास ह्या ठिकाणी GK GS करा. आता ह्यामध्ये पण काय करायचं ते तुम्हाला सांगतो मी. आता ह्यामध्ये बघा 5-6 तास रोजचा अभ्यास करावा लागेल का, तर जरी काय म्हणलं तर सरकारी नोकऱ्या न्यायालयातल्या आहे, पगार पाणी चांगला आहे. मराठीमध्ये काय करायचं बघा, एवढेच चॅप्टर लक्षात घ्यायचे. समानार्थी विरोधार्थी शब्द ह्या ठिकाणी 1 वर्ष, गेल्या 1 वर्षाच्या माग एक साधारणतः 15 ते 20 पेपर कुठलेही पोलीस भरतीचे घ्या तुम्ही, जे की आपल्या टेलिग्रामला टाकलेले आहेत. त्यामध्ये आलेले सगळे समानार्थी विरोधार्थी शब्द, मनी वाक्य प्रचार, काळावरचे काय प्रश्न आणि शुद्ध लेखन. जसं की एखादा शब्द दिलेला असतो, हा शब्द योग्य लिहिलेला आहे, काय योग्य लिहिलेला आहे, ह्याला आपण शुद्ध लेखन म्हणतो. हे शुद्ध लेखन करण्याचा इथं प्रयत्न करा. बरोबर आहे. हा पहिला विषय. रोज 3 तास तरी याच्यावर अभ्यास करा. जितके जास्त पोलीस भरतीचे पेपर सापडतात तेवढे सगळे पेपर करा. आणि एवढे आपण पाहतो 4 प्रकार करायचे. कोणते? समानार्थी विरोधार्थी शब्द, मनी वाक्य प्रचार, काळ आणि ह्या ठिकाणी शुद्ध लेख. हे एवढंच करायचं. बाकी तुम्हाला यात नाम, सर्वनाम, विशेष नाम, क्रियापद, वळका, फलाना, बिस्ताना एवढी करण्याची इथं गरज नाही. एवढे फक्त करायचे, प्रश्न करायचे, दुसरं काय नाही करायचं. आणि GK GS मध्ये महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल, भारताचं संविधान बेसिक आणि 6 महिन्याच्या चालू घडामोडी
आता यामध्ये चालू घडामोडीचा जो मुद्दा आहे, ह्या केल्या नाही केल्या तरी पण 6 महिन्याच्या फक्त चालू घडामोडी कोणत्या करा मी तुम्हाला सांगतो. ह्यामध्ये तुम्ही फक्त न्यायालयाच्या संदर्भात 6 महिन्यात काय काय घडले ते सगळं आपण आपल्या रोजच्या लाईव्ह लेक्चर, ऋतुराज सरांचं लेक्चर आहे रोज 11 वाजता लाईव्ह असतं युट्यूबला, तेवढं लेक्चर राहिलेले दिवस रोज करा. ह्या सगळ्याच्या सगळ्या घटना त्यातनं पुऱ्या होऊन जातात. रोजचे रोज 11 वाजता जॉईन करा. आता महाराष्ट्राच्या इतिहासात नेमकं काय करणार, महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये काय करणार आणि संविधानाच्या बेसिकमध्ये काय करणार, तर याला फक्त काय करायचं की याच्यावरती या ठिकाणी जेवढेही आपण पाहतो पोलीस भरतीमध्ये ह्या घटकावरती प्रश्न आलेले आहेत, असे बरेच सॉर्ट आउट केलेले पुस्तक आहेत किंवा आपल्या टेलिग्रामला पोलीस भरतीवरती आलेले हे सगळे प्रश्न वगैरे टाकले जात असतात. डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम आहे, त्याला फॉलो करत राहा. हे सगळे आणि पिन सेक्शन मध्ये जावा. पिन सेक्शन मध्ये हे प्रश्न पीडीएफच्या फॉर्मॅट मध्ये पण टाकलेले आहेत, तेवढे प्रश्न करा. साधारणतः महाराष्ट्राच्या इतिहासावरती 150 पावणे 200 प्रश्न असतील, भूगोलवरती तेवढेच असतील आणि संविधान असे 500 प्रश्न जरी वाचले ना तुम्ही तरी तुम्हाला सांगतो ते विसरत नाही. एवढं काय डीप नाही ते. आणि तेवढ्यावरती तुम्ही आता ह्याच्यावरती किती प्रश्न येणार, एखादा प्रश्न महाराष्ट्राच्या भूगोलवरती, एखाद दुसरा प्रश्न इतिहासावरती, एखाद दुसरा प्रश्न संविधान, 2-3 प्रश्न चालू घडामोडी, असे ते प्रश्न येणार आहेत. म्हणजे याला लय डीप जायची गरज नाही, मोठमोठी पुस्तकं वाचायची गरज नाही किंवा आपले युट्यूब लाईव्ह सेशन सुरू होतील तेवढे जरी प्रश्न केले तरी सुद्धा तुम्हाला तिथं जमेल. नाहीतर एक काम करा, आपले युट्यूब लाईव्ह सेशन सुरू होणार आहेत तेवढे करायची तयारी ठेवा. त्याच्यासाठी युट्यूबला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे ह्याच्या लिंक तुम्हाला येऊन जातील. आता पुढचा विषय बघा, ह्याला 3 तास रोजचे, ह्याला 3 तास रोजचे हे करायचं आणि रोज फक्त न चुकता 1 तास गणित आणि 1 तास बुद्धिमत्ता हे करण्याचा प्रयत्न करायचा. का तर बघा यामध्ये काय असतं तुम्हाला सांगतो, गणित बुद्धिमत्ता हा डेली सराव करायचा. आणि कसा करायचा तो तुम्हाला मी सांगतो. आता चॅप्टर किती आहेत बघा गणितात, एवढेच चॅप्टर करायचे. टक्केवारी, नफा तोटा, साधे व्याज, वेळ, काम, बरोबर आहे. आता इथं बुद्धिमत्तेत बघा संख्या मालिका, कोडिंग, डिकोडिंग, दिशा आणि रक्त संबंध. आता तुमचा गोळ काय होतो तुम्हाला सांगतो. हा गोळमध्ये 1 तासात काय करायचं, साधारणतः 1.5 तास या दोन्हीला द्या. म्हणजे 2 तास देण्यापेक्षा 1.5 तास द्या. पण 1.5 तास कसे द्यायचे या चॅप्टर वरती तुम्हाला सांगतो. समजा आज जर तुम्ही टक्केवारी चॅप्टर घेतला आणि टक्केवारीवरती काय ट्रिक्स असतात, काय त्याचे टेक्निक आहेत, त्या तुम्ही सोडवल्या आणि त्याच्यावरती तुम्हाला 100 जरी प्रश्न दिले तर ते चुकत नाहीत. उद्या नफा तोटा दिला त्याच्यावरचे काय मेथड सांगितल्या त्याच्यावरचे 100 प्रश्न चुकत नाहीत. साधे व्याज चुकणार नाही. परंतु ज्या वेळेस तुम्हाला 8 दिवसानंतर टक्केवारीवरती प्रश्न विचारला तर मग तुम्ही फासता. कशामुळं, का तर त्यावेळेस करताना सेम टाईप सोडवताना अडचण येत नव्हती, आता अडचण यायला लागली. म्हणून काय करायचं तर बघा, आता इथं तुम्ही म्हणसाल बॅचचं प्रमोशन करतोय. बॅचचं प्रमोशन नाही करत. ही एक बॅच आहे, ह्यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज टाकलेल्या आहेत. 5 शिपायाच्या, 5 क्लर्कच्या किंवा कुठल्याही टेस्ट सिरीज तुम्ही ह्याच्या घेतल्या तर या ठिकाणी काय करायचं तुम्हाला सांगतो, मिक्स प्रश्न घ्यायचे. काय करायचे, मिक्स प्रश्न. 2-4 टक्केवारीचे, 2-4 नफा तोटाचे, 2-4 साधे व्याज, वेळ, काम आणि बुद्धिमत्तेचे, आणि ते रोज सोडवायचे. असं रोज सोडवत गेल्यानंतर रोज थोडं 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 ते चॅप्टर वरती रिव्हिजन होतं तुमचं, आणि त्या चॅप्टर वरती रिव्हिजन झालं ऑटोमॅटिकरित्या तो प्रश्न चुकत नाही. नाहीतर आज एक चॅप्टर, उद्या एक, परवा एक, तेरवा एक, मग मात्र तुमचा कार्यक्रम फसून जातो पेपरमध्ये. म्हणून ह्याची आपण पाहतो अशी प्रॅक्टिस करायची. पहिले 15 दिवस हे करा, किंवा हे करायला तुम्हाला वाटतं इथं 3 तास काही पडतं, ह्याला 2च द्या, ह्याला 2च द्या, ह्या सगळ्याला मिळून 2 द्या. 6 तासच अभ्यास करा, पण पर्टिक्युलर करा, काय अडचण येणार नाही. आता बघा हे सगळं पूर्ण झाल्यावर 15चं 20 दिवस होत्या तुमचे, अडचण येणार नाही. मग यायचं तुम्ही फेज 2. फेज 2 मध्ये ह्याची फुल मॉक टेस्ट, ह्यामध्ये सगळे विषय असणार आहे, जसं की मराठी, जीके, जीएस, सगळे विषय, गणित, बुद्धिमत्ता, अशा प्रकारच्या टेस्ट सोडवायच्या. मॅक्सिमम प्रश्न सोडवायचे. वेळेत 30 प्रश्न 30 मिनिटात पूर्ण करायचा
प्रयत्न करायचा. आणि अशा टेस्ट तुम्ही 8-10 दिवस 15 दिवस सोडवत राहा. जितक्या जास्त टेस्ट सोडवचाल ना, तितकं जास्त तुम्हाला सांगतो इथं आउटपुट मिळतं. आणि एक गोष्ट तुम्ही डोक्यात घ्या, ज्यावेळेस तुम्ही पेपर द्याचाल ना, तर नुसते मागचे प्रश्न जरी केले ना, तरी त्याच्या बाहेर तुम्हाला काहीही दिसणार नाही. हा मुद्दा लक्षात घ्या. आणि तदनंतर हीच गोष्ट आपण पाहतो, की लक्षात घ्यायचं, की ज्यावेळेस आपण शेवटचा टप्पा येतो, शेवटच्या टप्प्यामध्ये आपण टेस्ट सोडवत सोडवत जाणं, जास्तीत जास्त आपण पाहणं की 26+ स्कोर येतोय का? नेमकं विषय चुकतोय कुठं? म्हणजे पहिल्या टप्प्यात सगळ्याची बेसिक थेअरी, बेसिक प्रश्न. दुसऱ्या टप्प्यामध्ये त्याच्यावरच्या टेस्ट सोडवल्या. तिसरा टप्पा एक्झामच्या अगोदरचा जो 10 ते 15 दिवसाचा असतो ना, त्यामध्ये 2 गोष्टीवर फोकस करायची. पहिली गोष्ट, तुम्हाला जो वेळ दिलाय 30 मिनिटं तेवढ्यात पेपर सोडवून होतोय का? दुसरी गोष्ट, पेपर सोडवल्यावर 25+ मार्क येतायत का? आणि या 2 गोष्टीमध्ये मागं कुठं पडतोय? टायमिंगमध्ये मागं पडतोय, तर स्पीड वाढवण्यासाठी शेवटचे 8-10 दिवस आहेत. जर स्कोरमध्ये मागं पडतोय, तर नेमक्या कोणत्या विषयात मागं पडतोय? गणितात मागं पडतोय, तर हे चॅप्टर काढा. त्याच्यावरचे काही YouTubeचे लेक्चर बघा. सोडवण्याचा प्रयत्न करा, की तिथं काय चुकतंय. मराठीत मागं पडतोय, नेमकं तिथं काय चुकतंय आणि ह्या चुका तिथं दुरुस्त करायच्या शेवटच्या टप्प्यामध्ये. आणि मग मात्र पेपरच्या अगोदर एक 5 ते 6 दिवस जर वेळ पण पुरतोय आणि तुमच्या सराव पेपरमध्ये 25च्या वर पण तुम्ही जाताय, तर तुम्हाला पोरं मार्केटमध्ये किती येत्या, जागा मार्केटमध्ये किती येत्या, ह्याची बघायची गरज नाही. तुम्हाला फक्त एकच कॉम्पिटिशन, 30 प्रश्न अर्ध्या तासात सोडवणं, 25च्या वर स्कोर आणणं, बस. याच्या पलीकडे काही नाही. का तर बघा, पेपरमध्ये कधीही जा, तुम्हाला ही गोष्ट पाहायला मिळते. जसं की तुम्हाला सोपे, मध्यम, हार्ड हे प्रश्न पाहायला मिळतात. ह्या संदर्भात आपण पहिली गोष्ट लक्षात घ्यायचं, की मराठीच्या 8चे 8 काय प्रश्न येतील सोडायचाच नाही. सगळ्याच्या सगळे प्रश्न सोपे आहेत, तिथं एकही मार्क गेलाच नाही पाहिजे. बुद्धिमत्तेचा एकही मार्क जायचा नाही, का तर बुद्धिमत्ता आणि गणित दोन्ही मध्यम आहे. म्हणजे तिथे 8-10 8-10 8-10 प्रश्न, असे 24 प्रश्न आले, की जीके जीएस मध्ये निम्म्याला निम्म बरोबर जरी आलं, निम्म्याला निम्म जरी चुकलं, तरी 25च्या वर स्कोर जातो. आणि म्हणून रिझनिंग मध्ये चूक टाळणं, गणितामध्ये स्पीड चांगलं ठेवणं आणि मराठीमध्ये आउट ऑफ मार्क घेणं, ह्या मेथडनं जर तुम्ही शिपाई पदासाठी राहिला आणि टेस्ट सोडवत राहिला, तर नक्कीच तुमचा रिझल्ट येतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि जे जे विद्यार्थी बांधव शिपाई पदासाठी तयारी करतायत, त्यांना एक गोष्ट लक्षात घ्या, की इथून पुढे ह्याचे युट्यूबला फ्री सेशन येतील, तेही जॉईन करा. का तर तिथं पर्टिक्युलर नुसतं गणित घ्यायचं म्हणजे काय फपाल्यागत घेणार असं नाही. ह्या पदासाठी लागणारे तेवढेच चॅप्टर घेणार, ह्या पदासाठी लागणारे बुद्धिमत्तेचं तसं, जी मराठीचं तसं, आणि जी के जीएसचं तसंच करणार आहे. म्हणून तयार राहा. लवकरात लवकर आपण सुरुवात सुद्धा करणार आहोत. चालेल, तर हे लक्षात आलं असेल तर इथं मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.